आमदार साहेब, रोहित पवारांना परत ईडीनं बोलवलं चौकशीसाठी. प्रतिभा काकी पण सोबत आहेत. नाही, भावनिक राजकारण करून त्यांना जर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर त्यांनी नक्की करावं. मात्र हा रडगाण्याचा दुसरा भाग आहे या संघर्ष योद्ध्याचा. शेवटी नोटीस कशा करता आली, त्या नोटीसला सामोरं स्वतः जा ना मर्दासारखे. कशासाठी पवारसाहेब आणि प्रतिभा काकी लागत आहेत आणि आपले सगळे कार्यकर्ते घेऊन तिथं तो इव्हेंट करायचा. शेवटी ईडीत आत गेल्यानंतर जे व्हायचं आहे ते होतंच. त्याच्यामुळे हा फक्त रडगाणे पार्ट 2 आहे. याला कोण कवडीची किंमत देत नाही आणि फक्त स्वतःचं काहीतरी अस्तित्व सिद्ध करायला संबंधित व्यक्तीचा हा प्रयत्न आहे. ज्या प्रकरणावरून ईडी चौकशी होत आहे रोहित पवारांची, ते प्रकरणावरच त्याचा क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे. मग त्याच्या औचित्य आता काही नसल्याचं जे बोललं जातं त्याच्यात नाही, वस्तुस्थिती वेगळी आहे. क्लोजर रिपोर्ट दिला आहे का नाही हे तुम्ही पण बघितलं नाही, मी पण बघितलं नाही. त्यांच्याकडून ते सांगण्यात आलं आहे. पण तुम्ही मागच्या वेळेस जर बघितलं असेल तर त्यांच्या जातानाचा जो त्यांचा उन्माद होता आणि त्याच्यानंतर आल्यानंतरचा जो लवचिकपणा होता, ह्या दोन्ही गोष्टी लोकांना जाणवल्या. क्लोजर रिपोर्ट आलेला नसेल आणि त्याच्यामुळेच ईडीला सामोरं जावं लागलं. याच्यामुळे कुठलंही दुटप्पी राजकारण असण्याचं कारण नाही. सहानुभूतीसाठी असं सर्व होतं आहे असं तुम्ही म्हणताय. नेमकं त्याच्या मागचं काय लॉजिक आहे? हेच आता की पुढं आता निवडणुका आहेत, महायुती एकत्र लढणार आहे. अजितदादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं समोर आहेत. आता आपलं कसं होणार? त्याच्यामुळे आता भावनिकताशिवाय दुसरं काही, रडणं, इमोशनल करणं, भावनिक होणं आणि अजितदादा बनण्याचा प्रयत्न करणं, याच्या पलीकडं याच्यात काहीही नाही. अजितदादा व्हायला गाई म्हशीच्या धारा काढून दूध विकावं लागतं बारामतीच्या बाजारात. असंच कोणी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आल्यानंतर अजितदादा होऊ शकत नाही. प्रतिभा काकी आज सोबत असणं काय याच्याबद्दल? नाही, मला तर खरोखर वाईट वाटतं की प्रतिभा काकी आजपर्यंतही बघा तुम्ही, इतके ॲलिगेशन साहेबांवर झाले, इतके आरोप अजितदादांवर झाले, कधी काकी घराच्या बाहेर निघाल्या नाहीत. पण नातवानी हट्ट केला असेल की आता आजी चलावंच लागतं, तुम्हाला आजोबा चलावंच लागतं. कसले संघर्ष योद्धे तुम्ही? जर तुम्ही या उतार वयात आजोबा आजीला आणि मोठ्या साहेबांना त्रास देत असाल, आत्याला त्रास देत असाल तर कसले संघर्ष योद्धा? एकटे जा ना. जसे जयंत पाटील साहेब एकटे गेले होते, जसे प्राजक्त तनपुरे एकटे गेले होते. त्यावेळेस तर साहेब नव्हते सोबत, त्यावेळेस कुठं प्रतिभा काकी नव्हत्या. एकटेच गेले आणि एकटेच लढले ईडींसोबत. मात्र हे फक्त मी आता घाबरलो आहे, आता मला कोणीतरी पाठी राखं पाहिजे म्हणून आता त्यांनी पहिल्यांदा प्रतिभा काकींना आणावं. मला असं वाटतं यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती असू शकत नाही. म्हणजे पवार घराण्यातलंच कोणी असलं तर प्रतिभा काकी किंवा मोठे साहेब किंवा सुप्रिया सुळे येतात असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे त्यांना बाकीच्यांना वेगळं पाडलं जातं असं वाटतं का थोडं? अजितदादांच्यावर ज्यावेळेस आरोप झाले त्यावेळेस कोणीच आलं नव्हतं. ना साहेब स्वतः आले होते, ना काकी आल्या होत्या, ना सुप्रियाताई आल्या होत्या. अजितदादा एकटेच आरोपाला तोंड देत होते. त्याचप्रमाणे जयंत पाटील साहेब तर प्रांताचे अध्यक्ष आहेत. प्राजक्त तनपुरेसुद्धा एक नाव आहे महाराष्ट्रामधलं. पण त्यांना ज्या वेळेस नोटिसेस आल्या त्यावेळेस यातलं कोणीच आलं नाही. म्हणजे ज्यांना अजितदादा चालत नव्हते, आता त्यांना जयंत पाटील साहेब आणि तनपुरे साहेब काय चालतील? त्याच्यामुळे आता ह्या तथाकथित संघर्ष योद्ध्याला त्यांना महाराष्ट्राचा पुढचा चेहरा म्हणून पुढं आणायचा आहे. त्याच्यामुळं 2-3 आपल्या जवळ असलेले आमदार आणि काही लोक घेऊन ते इव्हेंट करत आहेत. हा फक्त जुमला आहे आणि मला असं वाटतं हे भावनिक राजकारण करून संबंधित ज्याचं तुम्ही नाव घेतलं, ज्याची ईडीची चौकशी आहे, त्याला महाराष्ट्रात प्रमोट करण्याचा हा केविलवाना साहेबांकडून असलेला प्रयत्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.